मंत्रालयामध्ये पत्रकारांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ पत्रकार संघटना आक्रमक झाल्यात। पत्रकारांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। पोलिसांनी माफी मागावी तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका या पत्रकारांनी घेतलेली आहे। धक्काबुक्की केल्यामुळे आता पत्रकार संघटना आक्रमक झालेल्या आहेत। मंत्रालयामध्ये पत्रकारांनाच धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि त्या निषेधार्थ आता पत्रकार संघटना आक्रमक झालेल्या आहेत। पत्रकारांनी मंत्रालयाच्या परिसरामध्येच ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। पत्रकार आता आक्रमक भूमिकेत आहेत। या धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी मंत्रालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। ओम, मंत्रालयामध्ये पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचं कळतंय आणि त्यानंतर आता पत्रकारांनी कुठेतरी आक्रमक भूमिका घेतली आहे, काय नेमकं घडलंय? श्रीकांत, खरं तर आज दुपारी जेव्हा एका व्यक्तीने मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीनं धक्काबुक्की करण्यात आली। हे वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आलं। जेव्हा पोलिसांना याचा जाब विचारला गेला त्यावेळेला सुद्धा या पद्धतीची अत्यंत उद्धट प्रकारची वर्तवणूक पत्रकारांसोबत करण्यात आली। या सगळ्या संदर्भात पोलिसांच्या या सगळ्या वागणुकीच्या विरोधामध्ये पत्रकारांनी आणि त्यानंतर कुठेतरी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही या वेळेला तोडगा काढण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। आता या सगळ्या संदर्भात स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रकारांची चर्चा झाली आहे। पोलीस पत्रकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेनंतर या सगळ्या संदर्भात लवकरच तोडगा काढला जाईल अशा प्रकारची भूमिका पोलीस आणि प्रशासनासोबतच शिंदेकडनं मांडण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा योग्य ती समज दिली जाईल असं देखील एकनाथ शिंदे आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। परंतु सातत्यानं मंत्रालया परिसरामध्ये होणारे पोलिसांकडनं या अशा प्रकारच्या गैरवर्तवणुकीवर कायमस्वरूपी पायबंद घातला जावा अशा प्रकारची मागणी यावेळेला पत्रकारांनी प्रशासनाकडे केलेली आहे। यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला पोलिसांकडनं अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक पत्रकारांना देण्यात आल्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत। पत्रकारांना मंत्रालयामध्ये वार्तांकन करण्यासाठी प्रवेश देण्याचा मुद्दा असो किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी असो, कार्यक्रमांच्या वेळेला पत्रकारांना होणारी धक्काबुक्की असो, या सगळ्याच मुद्द्यांवरती आता कुठेतरी अंतिमतः एक तोडगा निघावा यासाठी सर्व पत्रकारांच्या वतीनं ही आंदोलन देण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा यावेळेला पत्रकारांनी भेट घेतली आणि अखेरीस या संदर्भामध्ये लवकरच पत्रकार संघटना, पोलीस आणि प्रशासनाची एक संयुक्त बैठक बोलवली जाईल आणि या बैठकीच्या माध्यमातून जे काही प्रश्न आणि मुद्दे आहेत त्यावरती अंतिमतः तोडगा काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। त्यामुळे आता लवकरात लवकर या संदर्भात बैठक बोलवण्यात यावी आणि पत्रकारांच्या या सगळ्या प्रश्नांवरती पोलिसांच्या या अत्यंत चुकीच्या वागणुकीवरती नेमकं काय तोडगा काढला जातोय आणि नेमकं काय पाऊल उचललं जातील पाहता तितकं महत्वाचं। श्रीकांत, निश्चितच ओम, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भेट घेतलेली आहे। त्यांच्याकडनं काही आश्वासन देण्यात आलेलं आहे। तुम्ही देखील त्या ठिकाणी उपस्थित होता। निश्चितच, आणि ही दृश्य आपण पाहतोय ओम, प्रेक्षकांना देखील आपण ही दृश्य दाखवतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पत्रकारांनी भेट घेतलेली आहे। पत्रकार संघटना आक्रमक झालेल्या आहेत। पत्रकारांना मंत्रालयामध्ये वारंवार अशा प्रकारचा अनुभव येतो। त्या ठिकाणी वार्तांकन करताना धक्काबुक्की असेल, त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी प्रवेश देण्याचा मुद्दा असेल, या सारख्या घटना सातत्यानं घडतात। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या मुद्द्यांवर तोडगा निघावा आणि वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जावा, सन्मानाची वागणूक दिली जावी। अत्यंत या सगळ्या मुद्द्यांवर आक्रमक झाल्यानंतर आता पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये तोडगा काढण्याचं आश्वासन सर्वच पत्रकारांना दिलेलं आहे। आज मंत्रालयामधल्या जाळीवर आंदोलकांनी उड्या घेतल्या आणि त्या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी सर्व पत्रकार त्या ठिकाणी एकवटलेले होते आणि त्याच वेळी काही पत्रकारांना धक्काबुक्की झाली। पोलिसांकडनं, विशेषतः वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं त्यांना धक्काबुक्की झाल्याचा अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार घडलेला आहे। पत्रकार ह्या घटना राज्यभरात पोहोचवत असतात, मात्र त्याच पत्रकारांना जर धक्काबुक्की होत असेल तर हा अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे आणि याच मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर संपूर्ण घटनाक्रम ठेवलेला आहे आणि त्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये तातडीनं तोडगा काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आपण